व्हायला पाहिजे. हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि मी स्वतः वक्फच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठीचा जो गट होता त्या कमिटीमध्ये होते. वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात, कालांतराने ती जागा आमची आहे, वक्फची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत. या संदर्भात कडक कारवाई केली जावी. ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला, पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत, सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत. त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे त्याचा वेळीच पायबंद केला. हे जाणून बुजून सगळं केलं जाते असं म्हणणं आहे का? केलं जातं. कारण का शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ असेल आणि त्यांनी नकळतपणे जर काही केलं असेल त्यांनी घरी नमाज पडावा. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेला त्यांनी बाहेर पडू नये. खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंटबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण करणे, पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे ही घटना त्यांनी केलेली आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे, मुळामध्ये हा शनिवारवाडा मराठा सम्राट पेशव्यांचा मुख्यालय होतं. पेशव्यांनी हे विजयाचंच प्रतीक आहे. हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली. आणि ही जी काही मजारच्या विषयी ते काल बोलले की कुणी येतं मजार बांधतं, हिरवा रंग देतात, हे करतात, तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते 1936 मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत. जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत. त्याच्यामुळे 1936 पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात, हे त्यांना अशोभनीय आहे. ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांना लोकशाहीने अधिकार आहे, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते. परंतु मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही. पुण्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळं आधीपासून आनंदाने राहत आहेत आणि राहणार आहेत. हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलेलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाड्यात परवानगी द्यायची, मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेधाताई, तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही, हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.